महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार, माय बापा हो, असा नेता या राजकारणामध्ये होणे नाही. नक्कीच हा मंच कोणत्या नेत्याचं कौतुक करावं त्यासाठी नाहीये, पण नेत्याच्या विचारांचं कौतुक करावं त्यासाठी तर नक्कीच आहे. स्वर्गीय अजितदादा पवार, अहो आपल्या कार्यकर्त्यासोबत फोनवर बोलणारे दादा, अहो कार्यकर्ता दिसला की गाडीच्या खिडकीची काच खाली घेणारे दादा, अरे काय चालेल लेकरा असं म्हणत विचारणारे आपले अजितदादा, जिथं कुठं काम चालू असेल कोणालाही न सांगता कामाच्या ठिकाणी जाऊन कामाची पाहणी करणारे अजितदादा, अहो खळखळून कार्यकर्त्यांना हसवणारे अजितदादा, नेहमी मी तुमच्या पाठीशी आहे असं बोलणारे अजितदादा. एका कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांनी दादांना पैठणीचा कोट घातला आणि पैठणीचा कोट घातल्यावर दादा म्हणतात, हे जर माझ्या बायकोला कळलं तर बायको म्हणेन, अरे तू लग्नात तर काही कोट घातला नाही, आता उतार वयामध्ये कसा रे घातला. असे मिश्किलपणे उत्तर देणारे आपले अजितदादा. एका पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकाराने विचारलं, दादा आम्ही सगळं इथं गोळा झालो आहोत, तुम्हाला कसं वाटतंय. दादा म्हणतात, मला चांगलं वाटतंय. परत त्याच पत्रकाराने प्रश्न केला, दादा आता निवडणुका चालू आहेत आणि या निवडणुकामध्ये कार्यकर्ते एकमेकाशी भांडत आहे, तुम्हाला कसं वाटतंय. दादा म्हणतात, ते मला चांगलं वाटत नाही. अरे लेकरा, दादा पत्रकाराला म्हणतात, अरे लेकरा मी तुला काय म्हातारा बितारा दिसलो काय. अरे तू आता काही काम सांग, नाही केलं तर पवाराची औलाद सांगणार नाही. असे ठामपणे बोलणारे आपले अजितदादा. एका पत्रकाराने दादांना विचारलं, दादा पुण्यामध्ये गौतमी पाटीलने एका बाईला समोर डान्स केला, दादा म्हणतात तुला अडचण काय. गौतमी पाटीलने बाईला समोर डान्स केला, तुला अडचण काय, तुला प्रॉब्लेम काय झाला. ती बाईला समोर नसेल नाहीतर बाईलाच्या मालकासमोर नसेल, तुला अडचण काय झाली. असे खळखळून हसवणारे अजितदादा आणि ठामपणे बोलणारे आपले अजितदादा. अरे चंद्र सूर्य तारे असेपर्यंत, अरे चंद्र सूर्य तारे असेपर्यंत कोणताही माईचा लाल या संविधानाला हात लावू शकणार नाही, असे छाती ठोकून बोलणारे अजितदादा. आणि अजितदादा कार्यकर्त्यांना सुद्धा चिमटा घेतला बरं का, चिमटा घेतला. दादा म्हणतात, अरे या नेत्यांच्या पुढाऱ्यांच्या पाया पडू नका रे, अरे या नेत्यांच्या पुढाऱ्यांच्या पाया पडू नका, कारण आजचा नेता आजचा पुढारी पाया पडण्याच्या लायकीचा नाही. नेता आला त्याला नमस्कार द्या, नमस्कार द्या, नमस्कार घ्या, पण आजच्या नेत्याच्या पुढाच्या पाया पडू नका. आजचा नेता पाया पडण्याच्या लायकीचा नाही. जर चुकून तुम्ही कोणत्या नेत्या पाया पडला असाल तर त्याचा भूतकाळ आठवा, डोक्यात मारून घ्यायची वेळ येईल तुम्हाला की मी कोणाच्या पाया पडलो म्हणून. असे निर्भीडपणे बोलणारे अजितदादा, निर्भीडपणे बोलणारे अजितदादा आणि कार्यकर्त्यांना आवर्जून सांगणारे अजितदादा, बाबा हो राजकारण लय वंगाळ आहे. जमिनीचा पैसा भेटला म्हणून बायकोला इलेक्शनला उभं करू नका, शेवटी तुमचं वाटवळच होणार आहे. असे सल्ला देणारे आपले अजितदादा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रथम कामाला प्राधान्य देणारे आपले अजितदादा. आपलं काम उरकून माय घरी परतत होते, परतत असताना आपल्याच कर्मभूमीमध्ये आपल्या जन्मभूमीमध्ये आपल्या सहकार्यासोबत काळाने घाला घातला आणि आपले सहकारी सोबत अजितदादा आपल्या सगळं महाराष्ट्राला पोरके करून निघून गेले. पण दादांनी जातात एक संदेश मात्र भारी दिला होता, हे आयुष्य पुन्हा नाही. हे आयुष्य हसत हसत आपण जगलं पाहिजे. या आयुष्यामध्ये अनेक संकट येतील, त्या संकटांचा सामना करा, स्वतःची उंची वाढवा, संकटांना ओलांडून पुढे जा, यश तुमच्या हातात आहे. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. हे दादा. त्या दादांना एकता प्रतिष्ठान डोने मावळ, समस्त ग्रामस्थ मंडळी डोने आणि समस्त शिवभक्त परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली. अरे किती संकट